नमस्कार. आज आहे 15 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. मोबाईल चेक करा, खात्यात पैसे येणार, आजपासून पैसे वाटप होणार. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचे पैसे आता वाटप होणार. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत या ठिकाणी बघा, डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आता 3 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. पैसे वाटपाची वेळ सांगणार आहे. संपूर्ण अपडेट शेवटपर्यंत पाहायचे आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. तर या ठिकाणी बघा, आता पैसे वाटपाची वेळ कधी आहे, म्हणजे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 15 डिसेंबर. ठीक आहे. आज आहे संडे, म्हणजे आज आहे रविवार. तर आज बघा, बँकांना सर्व सुट्टी असणार आहे, कारण की आज संडे आहे, बँक हॉलिडे आहे. त्यामुळे बघा, आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, उद्या तारीख आहे 16 डिसेंबर. तर बघा, उद्या सर्वात बेस्ट दिवस असणार आहे आणि सर्व महिलांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. कारण की बघा, उद्या तुम्हाला माहित आहे, उद्यापासून हिवाळी अधिवेशन, या ठिकाणी बघा, उद्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हिवाळी अधिवेशन. आता हिवाळी अधिवेशन आणि लाडकी बहीण योजनेचं काय कनेक्शन आहे, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर हे जे हिवाळी अधिवेशन होणार आहे, हे होणार आहे नागपूर येथे. तर बघा, हिवाळी अधिवेशन नागपूर आता सुरू होणार आहे उद्यापासून 16 डिसेंबर. सर्वात मोठी अपडेट. तर आता हिवाळी अधिवेशन मध्ये बघा, खूप मोठ्या साऱ्या घोषणा होतील. या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांसाठी घोषणा होतील, सर्व महिलांसाठी, मुलींच्यासाठी ज्या काही योजना असतील, राज्यातील तरुणांसाठी काही योजना असतील, सरकारच्या वृद्धांसाठी असतील, सर्व प्रकारच्या योजनांसंदर्भात आता उद्याच्या हिवाळी अधिवेशन मध्ये घोषणा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी काही घोषणा वगैरे केल्या जातील. ठीक आहे. म्हणजे महायुतीचं सरकार, आता नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेले आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार. ठीक आहे. तर आता यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या माध्यमातून आता हे सरकार चालत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, ते उद्या घोषणा करणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा उद्याच घोषणा होणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात घोषणा काय होणार आहे, तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तुम्ही सर्वांनी समजून घ्या, की लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी घोषणा केलेली होती की आम्ही महिलांना 2100 रुपये दरमहा देणार आहोत. तर त्या संदर्भातच घोषणा आता उद्याच्या हिवाळी अधिवेशन मध्ये होण्याची शक्यता खूप आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच तुम्हाला आता बघा, डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व महिला वाट पाहत आहेत की डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार. महिलांना बघा, जुलै महिन्यापासून ते, या ठिकाणी बघा, जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर 5 महिन्याचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता महिलांना प्रतीक्षा आहे डिसेंबरच्या हप्त्याची. 1500 येणार की 2100 येणार, हा सर्व महिलांना या ठिकाणी कन्फ्युजन झालेला आहे. तर आता ते सुद्धा उद्याच तुमचं दूर होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि बघा, आता उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये एकदा का निर्णय झाला, घोषणा झाली की पैसे पडण्यास सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्यानंतर बघा, तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केलेला होता त्यावरती भरपूर गोष्टी डिपेंड आहेत की तुम्हाला किती पैसे मिळणार. तसेच मी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिक्स डेट आणि टायमिंग सांगणार आहे की ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर बघा, जुलै महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केला असेल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल, तर तुम्हाला आतापर्यंत 7,500 रुपये मिळालेले असतील. ठीक आहे. जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला आतापर्यंत 4,500 रुपये मिळालेले असतील. जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 3,000 रुपये आतापर्यंत मिळाले असतील आणि आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये अर्ज केला होता यावरती सुद्धा भरपूर गोष्टी डिपेंड असतात की तुम्हाला किती पैसे मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता महाराष्ट्र राज्यामध्ये पैसे वाटप तर होणार आहेत, टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एवढा मोठा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि फॉर्म जे आलेले आहेत ते बघा, जवळपास 3 कोटी पर्यंत फॉर्म आलेले आहेत आणि पैसे जे वाटप असणार आहे ते सरासरी 2.5 कोटी, म्हणजे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता आपण महत्वपूर्ण माहितीकडे वळूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही आता इम्पॉर्टंट टॉपिक वरती या ठिकाणी आलेला आहोत. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या कुटुंबाचा आधार घेता येईल आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी बघा, यासाठी
महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महायुती सरकारने ही योजना लागू केली आहे. या अंतर्गत सरकारने आतापर्यंत बघा महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळालेला आहे, तर बघा 2,40,00,000 पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे या ठिकाणी जमा केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल, आता त्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या आता महिलांना योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आज आपल्याला कळेल की सरकार 6वा हप्ता देणार आहे आणि कोणत्या महिलांना 24 तासांत पैसे मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. येत्या पुढील 24 तासात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता महिलांना 6व्या हप्त्यात किती रक्कम मिळेल, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना 1,500 रुपये ऐवजी 2,100 रुपये दिले जातील, असे आश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील महिलांना दिले होते. लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मिळाले असून या योजनेअंतर्गत महिलांना लवकरच 2,100 रुपये देण्यात येणार आहेत. कारण की बघा ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे एक गोष्ट क्लिअर केली आहे की 2,100 रुपये देण्याचा निर्णय आहे तो फिक्स आहे. म्हणजे 2,100 रुपये आम्ही देणार आहोत, आमचं सरकार 2,100 रुपये महिलांना देणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी जी जी आश्वासने दिली होती ती सर्व ते कंप्लीट करणार आहेत, म्हणजेच पूर्ण करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच 2,100 रुपये देण्यात येतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी पर्यंत वाटप होणार, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यातील महिला या योजनेच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केले जाणार होते. मात्र सरकार स्थापनेला उशीर झाल्याने या योजनेचा 6वा हप्ता रखडला आहे. दरम्यान महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 डिसेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात जमा करता येतील. तर या ठिकाणी बघा 17 तारीख लक्षामध्ये ठेवा. उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये म्हणजे या ठिकाणी बघा 16 तारखेपासूनच पैसे जमा होतील. 16 ते 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबर बघा हे 3 दिवसाचा जो कालावधी आहे हा अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. या कालावधीमध्येच महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा होतील. आता 24 तासात कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. महत्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे आहे, त्यामुळे शेवटपर्यंत विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा येत्या 24 तासांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर त्या कोणत्या महिला आहेत, तर बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठी 3,000चा हप्ता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवला होता. मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे काही महिलांच्या खात्यावर शासनाकडून पैसे पाठवले गेले नाहीत. आता सरकारकडून अशा महिलांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी मीडिया रिपोर्ट्सनुसार या ठिकाणी बघा महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघा मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेच्या महिलांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते पुढील 24 तासांत जमा करता येतील. तर बघा ज्या महिलांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे राहिले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये बघा 5 डिसेंबरला पैसे जमा झाले, काही महिलांच्या 6 डिसेंबरला झाले आणि काही महिलांना काल परवा वगैरे सुद्धा पैसे मिळालेले आहेत. फक्त हे जे पैसे मिळालेले आहेत हे चालूचे नाहीत, म्हणजे डिसेंबरचे पैसे नाहीत. त्या महिलांना जे पैसे मिळाले ते थकीत पैसे म्हणजे थकीत हप्ते ज्यांचे ऑक्टोबरचे राहिले होते. म्हणजे ज्या महिलांनी बघा या ठिकाणी अर्ज कधी केला होता त्या महिलांनी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे त्यावेळेस मिळाले होते आता पाठीमागे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला ही 2 कामे पूर्ण करावी लागतील. तर कोणतं पहिलं काम आहे, पहिलं काम आहे तुमचं जे आधार कार्ड आहे तुम्ही फॉर्म भरताना दिलं होतं ते आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक पाहिजे. जर आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी बघा पैसे मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा बँकेला डीबीटी आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे. तुमचं बँकेला डीबीटी आहे का, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात, म्हणजे आधार संलग्न बँकेत हे पैसे येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या किंवा कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या तरच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कोणतं बँक अकाउंट दिलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. जिल्हा आणि तुमचं बँक अकाउंट कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा योजनेचे निकष बदलले
नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पाठीमागे खूप अफवा वगैरे पसरत होत्या, की योजनेचे निकष बदलले, नियम बदलले, पडताळणी होणार, छाननी होणार, अशा प्रकारच्या न्यूज व्हायरल होत होत्या. तर त्या संदर्भात मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुलासा केलेला आहे, की अशा प्रकारचं काहीही झालेलं नाही. तसेच महिलांच्या खात्यामध्ये थकीत हप्ते जमा होणे सुद्धा सुरू झालेले आहे. जुलै ते नोव्हेंबरमध्ये जे पैसे राहिले होते, त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे सध्या चालूमध्ये पडत आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, भरपूर महिलांना मिळालेले आहेत. तसेच फक्त याच महिलांना पैसे मिळणार ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे. ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे, अशाच महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि त्याच महिलांना डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता मिळेल. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये आता उद्यापासून पैसे जमा होण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींनी मोबाईल चेक करायचा आहे आणि मोबाईलवरती तुम्हाला पैसे पडल्याचा SMS येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.